बातमी चंद्रपूरमधून आहे। चंद्रपूर पालिकेतील काँग्रेस गटनेते पदाचा वाद बघायला मिळतोय। काँग्रेसचे नगरसेवक नागपूरच्या विभागीय कार्यालयात पोहोचलेत। प्रकरण नागपूर विभागीय आयुक्तांकडे आज सुनावणी होणार आहे। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला त्यामुळे आता छावणीचं स्वरूप आलेलं आहे। धानोरकर गटाचे 16 नगरसेवक हे पोहोचलेले आहेत, तर वडेट्टीवार गटाचे नगरसेवक अद्यापही या ठिकाणी पोहोचलेले नाहीयेत। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट देतात। गजानन, चंद्रपुरात काँग्रेसच्या गोटात नेमकं काय घडतंय, सविस्तर सांगाल? नक्कीच काँग्रेसच्या गटातील वाद या ठिकाणी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात पोहोचलेला आहे आणि छावणीचं स्वरूप आलेलं आहे। दोन्ही गट या ठिकाणी आमने सामने येणार आहे। दंगा नियंत्रण पथक पण तैनात करण्यात आलेलं आहे, पोलीस तैनात आहे। आपण या ठिकाणचे दृश्य बघू शकतो। मीडियाला पण आज जाऊ देत नाही। आज सुनावणी आहे आणि हे बघा, पोलीस जे आहे ते अक्षरशः मीडियाच्या रिपोर्टर्सला धक्के देऊन बाहेर काढताय। हे निकेतन किल्लेदार पोलीस उपनिरीक्षक या ठिकाणी आज जे आहे ते सुनावणी सुरू आहे। आज काँग्रेसचे धानोरकर गटाचे नगरसेवक या ठिकाणी पोहोचलेले आहे। आपण सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी बघू शकतो। धानोरकर गटाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। अजूनही वडेट्टीवार गटाचे नगरसेवक पोहोचलेले नाही। 27 पैकी 16 नगरसेवक जे आहे ते या ठिकाणी धानोरकर यांच्या सोबत आहेत। ते सगळे नगरसेवक या दाखल झालेले आहेत। त्यामुळे सुरेंद्र आडबाले गटनेता होईल असं जवळपास निश्चित मानलं जात आहे। स्वतः खासदार प्रतिभा धानोरकर जे आहे त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहे, पोहोचलेल्या आहेत। पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी आपण बघू शकतो। मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त, आतही पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे, बाहेरही आहे। कोणालाही आत प्रवेश जो आहे तो दिला जात नाही। दोन गटात वाद होईल अशा शक्यतेमुळे निश्चितच या सगळ्या घडामोडींवरती गजानन तुम्ही लक्ष ठेवून जरा अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला आपण बघतोय छावणीचं स्वरूप आलेलं आहे। प्रकरण नागपूर विभागीय आयुक्तांकडे सोपवण्यात आले आणि त्याच प्रकरणी आज सुनावणी होतीये नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला, त्यामुळे छावणीचं स्वरूप आलंय। दोन्ही गट आमने सामने येणार आहेत। चंद्रपूर पालिकेतील काँग्रेस गटनेते पदाचा हा वाद आहे आणि या सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष आहे। काँग्रेस नगरसेवक नागपूरच्या विभागीय कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि अगदी काही वेळातच सुनावणीला सुरुवात होईल। धानोरकर गटाचे 16 नगरसेवक पोहोचलेत, मात्र दुसरा नगरसेवकांचा जो गट आहे वडेट्टीवारांचा तो अद्यापही पोहोचलेला नाहीये। हे दोन्ही गट आमने सामने येणार असल्यानं प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाते। नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे। दंगल नियंत्रण जे कक्षातले सगळे असतात त्यांना देखील आहे। ताई, आज बहुमत सिद्ध करायचं आहे, तुमच्या गटाकडे बहुमत आहे तुमच्या नेता निवडीसाठी? मी मागच्या वेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं 15 मेंबर आमच्याकडे होते, नंतर एक ऍड झाला 16 आले आणि आता पण 16चं बहुमत आमच्याकडे आहे आणि ते सिद्ध करायसाठी आयुक्त मॅडमकडे गेले आहे। दोन्ही गटाच्या नगरसेवकांना या ठिकाणी बोलवण्यात आले। हायकोर्टाचाच आदेश होता की दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी या ठिकाणी येऊन आज हिअरिंग त्यांची घेणार होते, पण दुसऱ्या गटाचे नगरसेवक या ठिकाणी दिसत नाहीये। आमचे जे काही होते 16 लोक या ठिकाणी हजर आहे। याचा अर्थ तुमच्या गटाचा नेता निवडला जाईल आज, कारण की तुमचे सगळे 16 लोक आले। आज फक्त हिअरिंग आहे, त्याच्यानंतर जो काही आदेश आयुक्त मॅडमचा होईल तो आम्हाला मान्य आहे। मागच्या वेळेसही तुमच्या बाजूने निर्णय दिला होता, परंतु त्याला आक्षेप घेण्यात आलेला आहे। दिला होता, पण हायकोर्टाने त्याच्यावरती स्टे आणला होता, त्याच्यावरती आम्ही पण पिटिशन टाकलं आणि नंतर हायकोर्टाने आदेश दिला की दोन्ही पार्टींना बोलावून त्यांचं म्हणणं एकदा आयुक्त मॅडमने ऐकून घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतरच फ्रेश ऑर्डर त्यांनी केला पाहिजे। त्या अनुषंगाने त्या ऑर्डरला फॉलो करत आज आयुक्त मॅडमने दोन्ही कडच्या नगरसेवकांची हिअरिंग आज ठेवली आणि हिअरिंग झाली की आदेश त्या करतील। आज पोलीस बंदोबस्त आहे कडेकोट, दोन गटात वाद होईल अशी शक्यता पोलिसांना वाटत होती? नाही, वाद व्हायचा नाही, होऊ शकते कदाचित आयुक्त मॅडमने या ठिकाणी बंदोबस्त बोलावला असेल आणि शेवटी दोन गट या ठिकाणी होते, दोन्हीकडचे नगरसेवक काही तिकडे आहे काही इकडे आहे, कदाचित त्यांना या गोष्टीची भीती वाटली असेल म्हणून प्रोटेक्शन बोलावलं असेल, पण असा हाणामारी होणं किंवा वाद होणं हे अपेक्षित नाही आणि आमचे नगरसेवक सगळे 27 नगरसेवक समजदार आहे, ते अशा पद्धतीचा वाद या ठिकाणी घालणार नाही।